नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथून सांगवीकडे जाणारा जोड रस्ता दुरुस्त करून द्यावा या मागणीसाठी सांगवी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेत राजसेतू प्रोजेक्टच्या व्यवस्थापनाला धारेवर धरले। नायगाव कुंटूर उमरी हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करणे हे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे। मात्र सदरील रस्ता करीत असताना अनेक आजूबाजूच्या गावाला जाणाऱ्या रस्त्यानजीक सुलूप उतार केले असल्याने उंच झालेल्या रोडवर गाड्यांची चढउतार होणं कठीण झाले। त्यामुळे सांगवी पाटीपासून पुढे सांगवी मेळगाव धनसकडे जाणारा वळण रस्ता हा साईड उतार जंक्शन केला नसल्यामुळे अतिशय धोकादायक बनला आणि अनेक दुचाकीस्वार त्या ठिकाणी पडून जखमी झाले। दुचाकी चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते। ही बाब लक्षात घेऊन सांगवीच्या ग्रामस्थांनी आज सकाळी 9 वाजता सांगवी पाटी येथे रास्ता रोको करत तात्काळ वळण रस्त्याचं जंक्शन करावं अशी मागणी केली। यावेळी रावसाहेब कदम, शंकर कदम, पवन कदम, शिवाजी पुडगे, हनुमंत वडजे, शिवाजी सावळे, ऋषिकेश कदम, शिवाजी कदम, वैभव कदम, बाबराव कदम, अनिल पुंडगे आदी उपस्थित होते। या अघोषित रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत राजसेतू प्रोजेक्टर्सचे कर्मचारी राजेंद्र शिंदे, अभियंता राहुल यांनी घटनास्थळावर येऊन सांगवी जोड रस्त्याच्या जंक्शनचं काम तात्काळ करून देतो असं उपस्थित गावकऱ्यांना विश्वासात घेऊन सांगितले। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड।